आजच्या या नव्या प्रभातेसोबत आपल्या शाळेत पुन्हा एकदा सृजनाची चाहूल लागली आहे. कल्पनांना उंच भरारी देणाऱ्या या उपक्रमांसाठी तयारीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे आणि समाधानाची गोष्ट म्हणजे शाळेतील 50हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवलेला आहे. सर्जनशीलतेची बीजे पेरण्याची ही वेळ आहे. कोणी हातात रंगाची उधळण घेऊन उभा आहे, कोणी मनामध्ये कल्पनांचे शब्दकोश उघडून बसला आहे, तर कुणाच्या डोळ्यात आपल्या कार्यातून गाव, इतिहास आणि संस्कृती जिवंत करण्याची उमेद झळकते आहे. एकत्रित प्रयत्नांनी साकार होणाऱ्या या प्रवासात विद्यार्थ्यांच्या कौशल्यांबरोबर त्यांच्या भावविश्वाची उंची अनुभवायला मिळणार आहे. हाच तर शिक्षणाचा खरा उद्देश, शिकताना काहीतरी घडवणे आणि ते करताना स्वतः घडत जाणे. आजच्या व्लॉग हाच प्रवास टिपणार आहे, तयारीपासून निर्मितीपर्यंत आणि कल्पनेपासून साकारतेपर्यंतचा. प्रचंड कष्ट, कल्पकता आणि अथक प्रयत्नांच्या बळावर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रांगोळ्यांची संपूर्ण परिसरच उजळून निघाला होता. रंगांच्या मुक्त उधळीतून उमटलेली त्यांची भावना, श्रमातून उमललेली कला आणि संस्कृतीची असलेली नाळ या सर्वांचा संगमच जणू या रांगोळ्यात सामावला होता. ज्या नजरेने पाहावे त्या नजरेत भरावी इतक्या आकर्षक, नितांत सुंदर आणि सूक्ष्म रेखाटनांनी सजलेल्या असंख्य रांगोळ्या आज येथे अवतरल्या होत्या. प्रत्येक रांगोळीमागे एक कथा होती. कुणी संस्कृती रेखाटली, कुणी निसर्ग उभा केला, कुणी मातृदेवीचे रूप रेखाटले, तर कुणी भारताच्या परंपरेचं वैभव रंगात सांगत बसले. खरं सांगायचं तर या रांगोळ्या फक्त रंगांची मांडणी नव्हत्या, त्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावविश्वाच्या अभिव्यक्ती होत्या. परंपरेचा वारसा जपत त्यांनी दिवाळीचा अस्सल रंग आपल्या कलेतून साकारला आणि खऱ्या अर्थाने सणाला रंग चढवला. सुंदर, मनोहारी असंख्य रांगोळ्या पाहताना मन भरून आले, पण त्याहूनही मोठा आनंद झाला तो विद्यार्थ्यांनी परंपरा, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सुंदर संगम जपत दिवाळीचा खरा आनंद निर्माण केला. हाच धन्यवाद, सर्वांचे आभार.